झालेली आहे पॅकिंग. गाडीला कोल्ड स्टार्ट देऊया. नऊ वाजून 15 मिनटं झालेत. बाईक झाले हॅवी. मागे पुढे खिसायला थोडी तकलीफ होईल. ठीक आहे. काळी बॅग दिसते का? काळी बॅग दिसतच नाही मला. असं मागे वळून बघायला लागेल. आधी आपण चेनला थोडं स्प्रे मारूया, मग पुढे जाऊया. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे विनायक. माझं नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे. माझं चॅनलचं नाव आहे उडान. मी चाललो आहे कोलाद, महाडच्या आसपास आहे. इथून काहीतरी 140-130 किलोमीटर आहे PCMCपासनं. जायचा रूट माझा आहे तामिनी घाट मार्गे. तामिनी घाट मी फर्स्ट टाईम चाललो आहे. मला आधी ही गाडी गॅरेजला दाखवायची आणि चेनला वगैरे थोडा स्प्रे वगैरे मारायचा आहे आणि देन मी पुढे निघणार आहे. तर जाऊया आपल्या फ्रेंडच्या गॅरेजवर. हां, मी डबल आहे ना, मी तुझ्यावर पळू लागलो. मागला पडेल. तू पण ब्लॉगमध्ये भाऊ. अरे मॅप लाव, मॅप भाऊ. तू पण दिसतोय. आहे तू पण. मग चला. हां चलो. आत्ता गाडी भाई लोड झाली बरोबर. संख्या भाऊ आहेत आमच्या पांढऱ्या गाडीवर. मी आहे CBRवर. सौरव भाऊ आहे आमच्या डिलक्सवर. आणि आमचे ते भाऊ आहेत ते आहेत बुलेटवर. त्यांचे नाव XYZ कमेंट सेक्शनमध्ये असेल. आसिफ भाऊ आहेत युनिकॉर्नवर. संख्या या अशी चालव भाऊ तू. विश्ल्या भाऊ कुठे बसलाय तू? म्हटलं कुठे बसलाय? हवेत. पॉईंट असं आहे की गाडी पळवू शकत नाही ना, कुठे जास्त लांब जाऊ शकत नाही, कारण आपला रस्ता माहिती नाही. हे काय पेट्रोल भरायचं आहे का? आला आमची फुले. तू येऊन टाकून ये. जा टाकून ये. रोड बघ किती भारी आहे. इथं राहणारे लोक पण बघ कशी भारी आहेत. असं वाटत नाही आहे की कुठे असं गावाला चाललं असं फील होते. झाडांनी कवर केलेला रोड. ॲक्च्युली आम्ही थांबलेलो, सगळे त्यांना मागे राहिले, आम्ही पुढे आलेलो. त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन दिलं आणि आम्ही मागे थांबलेलो. आता फक्त मी एकटाच मागे. छोटे छोटे गतिरोधक आहेत भाऊ इकडे. पोरं मागे क्रिकेट खेळत होती. अजून तर तामिनी घाटाचा रस्ता कवर करायचा आहे. चालू पण नाही झाला आहे. फर्स्ट टाईम जाईन मी तामिनी घाटामध्ये. पहिल्यांदा काहीच तयारी नाही रायडिंगची. फक्त बॅग उचलले, बॅगा भरल्यात आणि निघालो आहे. बाईक पण व्यवस्थित रेडी नाही केले, ना वॉश केले ना काय. इथं गतिरोधक एकदम छोटे आहेत पण इम्पॅक्ट एकदम प्रॉपर करतात. ते कोणतं गाव आहे काहीच माहीत नाही. पुढे नाव असेल तर बघूया. वाव, काय व्ह्यू आहे बघ इथे. जबरदस्त. बापरे, हा रस्ता बघ.
मीच कन्फ्यूज झालो कुठे जायचं आहे 1 सेकंडसाठी. संख्या भाऊ पळवतोय गाडी, त्याच्या मागून मी पण पळवतोय गाडी. केवढा मोठा गतीर होता काय हे कास. ही गाडी उडली पाहिजे आपली. लदाखला तर ही ग्रुप राईडच करायची मला, एकटा सोलो तर जाणार नाही मी. त्यामुळे ग्रुप राईडची आदत लावून घेऊया. कधी केला नाही पण आदत लावूया आता. तर इथून कुठे अरे कुठे आलो आपण? बाई झालेत रस्ता कन्फ्यूज. युटर्न मारायचं आहे, चला. हे मॅपवाल्याला फॉलो करा. हे काय आपली गाडी व्यवस्थित चालते, अजूनपर्यंत काही त्रास दिला नाही आहे, पुढे पण दिला नाही पाहिजे गाडीने त्रास. तामिनी घाट मारत आम्ही जात आहे. सगळेच रायडर आहेत आमच्यात. ही आहे स्टार्टिंग, सगळे झाडांनी कवर असलेला रोड. ब्लॉगिंग येत नाही बाई आपल्याला, ब्लॉगिंग जेवढी जमते तेवढीच करतो मी. पॉईंट आहे की मला ते शिकावं लागेल. गतिरोधक आला, गतिरोधक क्रॉस करूया. गाडी एकदम स्लो निघाली, 3रा गेअर उतरवला. डोंगर बघा किती भारी वाटतं त्या माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये केवढा डिस्टन्स आहे बघ. आणि तो मला बोलतो की गाडी पळवू नको. या गाडीची खास बात ही आहे की भाई ब्रेकिंग 1 नंबर आहे गाडीची. एवढी पळवली गाडी पण कशी थांबली जागेवर. किती वाजले? 11 वाजले बाई. अजून आम्ही गाडीच चालवतोय. 11 वाजता तिकडे पोचायला सांगितलेलं आणि अजून आम्ही तामिनी घाट पण व्यवस्थित चढलो नाहीये. यो पळवतो का भाई, काय करतो? हा गाडी आत्तापर्यंत 66 किलोमीटर चाललेली आहे. अजून आम्ही पोचलो नाही, अजून बाईकच चालवतोय. हा रोड नॉन स्टॉप आहे. लाल परी दिसली, पुणे लिहिले त्याच्यावर, दुसरी लाल परी. बापरे, जागा बघ एवढी कमी आहे. व्ह्यू बघ, बाईकवाल्याला जायला जागा बघ एवढी छोटी दिली. तामिनी घाट स्टार्टिंग झाली कधीच. कॅमेराची बॅटरी चेंज करायची मला, कारण बॅटरी लो होत आले. संख्या आला पुढे. तो कुठे मागे राहतोय, काहीतरी करत होता मागे राहून. आई ओव्हरटेक मारला भाई, मारला. भाऊची रायडिंग स्किल जबरदस्त आहे. त्याच्या हातात TVS दिली पाहिजे 310. कसला व्ह्यू आहे बघ ना, जबरदस्त. बाई झालेला आहे फोटोशूट. पर्यंत राईड एकदम मस्त झालेली आहे. अजून किती झाले? 74 किलोमीटर गाडी चालली आपली. अजून पुढे खूप जायचं आहे आणि वाजलेले आहेत 12. रायडिंग करताना काय काय इम्पॉर्टंट आहे, खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ते लगेज बांधण्यापासून ते गाडी मेंटेन करण्यापर्यंत, ते हेल्मेटची वायझर क्लीन करण्यापासून ते हेल्मेटमध्ये कॅमेरे कुठे कुठे फिट करायचे त्यापासून त्यापर्यंत. काहीतरी खाऊया, मला पण वाटलं म्हणून मी पण थांबलो, भूक लागले.
आता नाही हालत. काय बोलतो? बजेट किल्ली बनवते हल्ला नाही आता लय क्वालिटी बनली. अरे भाऊ असंच बांधत असतं ते. की ह्यांनी आपलं वरतीवर बांधलं. ती ढोलकी पण राहिली असती. हे ते माग या बॅगवर लक्ष ठेवा. काय भारी वाटतं ना पाऊसमध्ये. कसला भारी व्ह्यू असेला तामिनी घाटाचा. अरे गाडीवर खूप लगेज ॲड केलं आहे. फर्स्ट टाईम आहे हे. 3 बॅगा ॲड आहेत गाडीवर. 800 रोड या असेच असतात पळवायसारखे. पण एवढे पण नाही की पळवली पाहिजे. असं नॉर्मल स्पीडला लॉक झाली पाहिजे गाडी. हा घाट एकदम छोटा आहे रे. जसा माळशेज घाट बघितला आहे मी, खंडाळा घाट बघितला आहे. हा घाट एकदम असा 1 वे टाईप रोड आहे. दोन्ही गाड्या एकसाथ पास होतात अशा. छोटा रोड. वाव, कसली भारी ग्रीनरी आहे. असं वाटते खूप दिवसांनी आलो आहे आणि एन्जॉय करायला चालू आहे. आणि खरंच 7 दिवस मी एन्जॉय करणार आहे. भाऊनी मारला ओव्हरटेक. म्हणून लोक म्हणतात की रेनी सीझन इज इक्वल टू तामिनी घाट. बाई मस्त आहे. नेक्स्ट रेनी सीझन मी तामिनी घाटची राईड करीन कन्फर्म. टर्निंगला नाही ओव्हरटेक मारला पाहिजे. बाकी कुठेही मारा ऑन देऊन. जबरदस्त व्ह्यू दिसतोय. थांबलंय तर बाकडे तिकडे लपलंय. छोटासा आहे. संख्या काय बोलाय तुला? I love my country. I love my Indians. I love all the monkeys. पावसाचं वातावरण झालंय का रे? हा आहे ना तो व्ह्यू आहे ना, तुझा आनंद घेत जाऊतोय. गाडी पळून मजा तर येते. लय दिवसांनी गाडी पळवतोय असं फील होतंय. पण भाई तोच जुनून, तोच ताकद आणि तोच फोकस आपला बाईकवर आहे. एवढे वर्ष झाले बाईक रायडिंग करतोय. हवा आहे ना, हवा ढकलते मागे या साईडला. गाडी पळवून देत नाही. आणि हवेच्या विरुद्ध दिशेला बाईक चालवतोय ना, तर हवा ढकलायला लागले अक्षरशः. हा तर टनले व्याकार दिसतोय. हे संख्या 1 वे रोड आहे. फिरव गाडी. छोटा रोड आहे खूप. फोटो काढायचा होता त्यांना, पण खूप छोटा रोड आहे. तिकडे कुठे थांबतो? रिस्की स्पॉट आहे तो. कधी पण कुठून पण कोण पण येईल आणि आई धप्पा करून जाईल. त्याच्यापेक्षा पुढे गेलेलं बरं. एकदम सेफ असा स्पॉट बघितला पाहिजे. तिथं 4-5 बाईक लागतील असा. पुढे पण थांबून नाही जमत. तामिनी घाट नेक्स्ट मोटो GP ट्रॅक. जबरदस्त आहे. ट्रॅक मशीन पाहिजे भाऊ इकडे फक्त.
अपाची असती ती पण जबरदस्त पळाली असती 310. तरी पण आपली 2011ची गाडी आहे, बघ किती मस्त चालते. तशी मेंटेन ठेवले मी तिला. पाऊस सुरू झाला, थोड्या वेळ असेल नंतर पाऊस जाईल. जोरात पाऊस यायला लागला रे, काय करायचं. पाऊस नॉर्मल पडतोय, रस्ता ओला झालाय भाई. आपल्या गाडीची स्पीड झाली स्लो. रस्ता ओला बघितला की गाडीची स्पीड स्लो झाली. अजून 20 किलोमीटर बाकी आहे, मग आम्ही पोहोचलो. आताशी वाजलेत 1:37. थांबायचं का इथे? किती किलोमीटर आहे अजून? कानाला ना माझ्या दडा बसल्यात, दडा. कॉटन्स टाकले नाही यावेळी मी कानामध्ये, विसरलो. हवा लागून हसी हेल्मेटमधनं पास होते हवा आणि कानामध्ये जाते. राईट लेफ्टने गाडी काढूया आपण. इकडनं निघाली, इकडं निघाली. ठीक आहे. गेला पाऊस, थोडाच होता पाऊस. ड्रीम चेसर या बंद्याला मानला पाहिजे. कंट्री टू कंट्री ट्रॅव्हल करतो. इथे आपल्याला 150 किलोमीटरला बॅटरी चेंज करा, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात बाईक रायडिंगमध्ये. तो बंदा एका बाईकवर हे सगळं कॅरी करत कसा जात असेल, SSD, लॅपटॉप सगळं कॅरी करून तो ती बाईक राईड कंप्लीट केली. ड्रीम चेसर त्याने नाव ठेवले, ते नाव त्याला सूट करतं आणि मॅच करतं. आणि आपण अजून आपली प्रॉपर प्रॅक्टिससुद्धा नाही आहे की आपण हे काम करू शकू. आपल्याला अजून इंडिया राईड करायचे. जॉब प्लस हे बाईक रायडिंग दोन्ही मॅच नाही होत. कधी तिकडे सुट्टी मिळते, कधी सुट्टी मिळत नाही, तर जास्त सुट्टी मिळते, कमी सुट्टी मिळते. त्यामध्ये बाईक रायडिंग राहूनच जातं यार. मलासुद्धा खूप साऱ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि बाईक रायडिंग करायचे. ऑल ओव्हर इंडिया राईड करायचे मला. मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू हे सगळं बघायचं आहे मला. सगळे स्पॉट बघायचे आहेत तिकडचे, जे बेस्ट स्पॉट आहेत. तिथून काहीतरी आपल्याला शिकायला भेटेल. पण जॉब करून हे काम करणं माझ्यासाठी खूप कठीण जातं आहे, कारण मी आत्ता जस्ट नवीन जॉब मला लागलेला आहे आणि त्या जॉबमध्ये मी अजून सेट नाही आहे. बात ही आहे की मी माझं घर सोडून एकटाच राहतो आहे, तर मला काही मॅच नव्हते. माझं जेवण सगळं खराब झालं आहे, माझी फिटनेस. त्याच्यामुळे आपण जेवढे किलोमीटर बाईक चालवतो तेवढं हे होतं, माणूस थकतो. म्हणजे मी स्वतः थकतो, माणूस नाही, मी थकतो. माझी बॉडी आता आराम मागत आहे. थकलो मी, माझी झोप पूर्ण नाही होती. ते काम करून, हे करून, ते करून नाही. ट्रॅव्हलिंग, घरी जातो परत येतो बसने, कधी कधी बाईक पण घेऊन जातो घरी मी. आता लय खराब रस्ता आहे रे, दोन्ही मिरर हालत आहेत भाऊ माझे. भाई एवढा टाईमवर इथपर्यंत आलो आहे, पण अजून पण मला एक पेट्रोल पंप दिसला नाही आहे. विचार कर, इथे कोणाचा पेट्रोल संपला तर काय करणार तो. भाई कसली ट्रेन आहे, ट्रेन चालली, ट्रेन. छोटा डब्बा, मोठा डब्बा, मीडियम डब्बा, लार्ज डब्बा. अरे बापरे, केवढा स्लो चालला आहे रे ट्रक. कधी पोचल हा? बघ, भेटला सुका रस्ता, म्हणजे इथं पाऊस नाही पडत. आता आपण डायरेक्ट जिथे गाडी लावणार तिथेच भेटूया. सध्या आपण हा रस्ता कवर करूया. माझी बॉडी पण थकले. बॉडी काय बोलते माहिती आहे का, रस्ता कवर कर, थोडा आराम करू. भेटूया आपण तिथे, गाडी लावतो तिथेच. बरं झालं मी रेनकोट नाही घातला. पाऊस तेवढाच लाईन पुढचा होता, मलाही माहिती होतं. ठीक आहे, भेटूया बाईक पार्किंगमध्ये. हे आहे ट्रेनिंग सेंटर.